नमस्कार मंडळी. उन्हाळ्यात कितीही पाणी प्या तरी थकवा जात नाही. हो ना? पोट जड वाटतं, ॲसिडिटी होते आणि काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. पण काय घ्यावं ते कळत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा घरगुती उपाय दाखवणार आहे, जो फक्त 1 मिनिटात तयार होतो आणि पोटासाठी खूप हलका आहे आणि उन्हाळ्यात शरीर लगेच थंड करतो. एकदा बनवून पाहिलं तर रोज पिण्याची सवय लागेल. तर चला बघूया हा सोपा आणि रिफ्रेशिंग ड्रिंक कसा बनवायचा ते. तर चला आधी बघूया यासाठी लागणारे साहित्य. आपल्याला लागणार आहे 1 मोठा कप ताजे दही, थोडीशी कोथिंबीर, काही पुदिन्याची पानं लागणार आहेत आणि भाजलेली जिरे पावडर घ्यायची आहे. तुम्ही जिरे भाजूनही सरळ घालू शकता. त्यानंतर इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे. तुम्ही काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही मिक्स करून घालू शकता. हे सगळं साहित्य खूप सिंपल आहे आणि आपल्या सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असेल असं हे साहित्य आहे. आता आपण बनवण्याची पद्धत बघूया. तर सगळ्यात आधी मिक्सर जार घ्या. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुदिन्याची पानं. त्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे. दही इथे मी थोडंच घालत आहे, पूर्ण दही घालत नाही आहे, कारण नंतर आपल्याला ते ॲड करायचं आहे. त्यामुळे आपल्याला आधी अर्धच दही घालायचं आहे. दही घालून झालं की त्यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे. तुम्हाला साधं मीठ घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. आणि त्यानंतर आपल्याला जिरे पावडर घालायची आहे किंवा भाजलेलं जिरं घातलं तरी चालेल. आणि 1 हिरवी मिरची. तुम्हाला जर थोडं स्पायसी आवडत असेल तर तुम्ही थोडं मिरची वाढवू शकता. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला 20 ते 30 सेकंद फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता आपली पानं छान बारीक झालेली आहे. यामध्ये आता आपण ठेवलेलं दही घालायचं, त्यामध्ये थोडं थंड पाणी घालायचं आणि काही बर्फाचे तुकडे घालायचे आणि परत एकदा आपल्याला हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. बस बघा, आता किती छान फेसाळ आणि स्मूथ मसाला ताक आपलं तयार झालेलं आहे. इतकं सोपं आणि झटपट आहे हे मसाला ताक फक्त चविष्ट नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तर असं हे थंडगार, रिफ्रेशिंग आणि हेल्दी मसाला ताक तुम्ही घरी नक्की बनवून बघा. उन्हाळ्यात एकदम परफेक्ट ड्रिंक आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.